वंदो चक्रधरा कृपा गुरुवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणवरा पुता कृता ही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भूगुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीजा भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर्भवा। भाऊ पंडू आणि धृतराष्ट्र हे दोन भाऊ होते. धृतराष्ट्राला 100 मुलं होते. पंडूराजाला 5च मुलं होते. आणि वास्तविक ते राज्य जे होतं हस्तिनापुराचं ते त्या दोघांचं बी होतं, अर्ध राज्य. परंतु धृतराष्ट्र हा राज्यावर बसलेला होता. सापानं जसा बेडूक गिळावा त्याप्रमाणे त्यानं ते राज्य गिळालं होतं. आणि ते राज्य त्याला देणं त्याच्या आसक्तीच्या बाहेरचं होतं. तो देऊ इच्छित नव्हता. त्याचा वर्गा दुर्योधन तो बी तो राज्य देऊ इच्छित नव्हता. म्हणून त्या राज्याबद्दल त्यांच्यामध्ये वाद होता. आणि त्या वादातून त्या धृतराष्ट्रानं कौरवानं पांडवाला अनेक वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जिकडून श्रीकृष्ण महाराज होते, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र शिवजा भूतीर ध्रुवा आणि तिरमतीर्भवा. तर श्रीकृष्ण महाराज होते तिकडून पांडवाकडून. त्यामुळं पांडवाला मृत्यूला सामोरे जावं लागलं नाही. कौरवाची नेहमी त्यात हार झाली. पण आणि शेवटी पांडवांना त्या वारणावत नावाचं गाव होतं, तिथं लक्षागृह बांधला होता. आणि त्या लक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यातून पांडव बालबाल वाचले आणि वनांतरा गेले. आणि पुन्हा द्रौपदीच्या विवाहामध्ये द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये ते प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर मग शेवटी लोकांच्या अपवादामुळं त्यांना म्हणजे इंद्रप्रस्थाचं राज्य धृतराष्ट्राला द्यावं लागलं. आणि राज्य दिल्यानंतर मग तरीही मग कौरवानं त्याला बोलवलं आणि दूध खेळायला लावलं आणि दूतामध्ये हरवलं. आणि हरवल्यानंतर मग पांडवाला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास अशी शिक्षा झाली. ते वनवासात गेले. 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाची शिक्षा त्यांनी भोगली. वापस आले आणि राज्य मागितलं हस्तिनापूरचं. ते म्हणले तुम्ही हरलेले राज्य हे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. घ्यायचं असलं तर मग युद्ध करून घ्या. आणि मग युद्धाचा पर्याय ठरला. आणि तरीही धृतराष्ट्रानं एक डाव टाकला आणि त्यानं संजयाला बोलून घेतलं. त्याला शिक्षण दिलं. संजयाला सांगितलं की तू पांडवाकडे जाय, ते द्रुपद राजाच्या नगरीत आहेत, तिथं जाय आणि त्यांना सांग की तुमच्या चुलत्यानं असा निरोप द्यायला आहे तुम्हाला की बाबा आमचे दुर्योधन अधिक जे कौरव आहेत ते तर मूर्ख आहेत, नरकगाणी आहेत, दुष्ट आहेत, पापी आहेत, त्याचं द्या सोडून. परंतु तुम्ही पापभीरू आहात, तुम्ही पुण्यात्मे आहात, तुम्ही तरी निदान हे युद्ध करू नका. कारण युद्ध जर केलं तर 18 अक्षययोनी लोक ठार मारल्या जातील. आणि त्यांच्या पत्न्या विधवा होत्या आणि लुप्तपिंडोदक क्रिया आणि दोसरे कुलांना वर्णसंकर कारके सगळं वर्णसंकर होईल. उत्साह धर्म कुलधर्माशी शाश्वता उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्यानाम धनाधन. आणि हे सगळे आपले पितर हे नरकात पडतील. आणि तेचं पाप हे अर्जुना
तुम्हाला सगळ्याला लागेल. आणि त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, तुमच्या विरोधात कोण उभं राहिलं आहे? तुमचेच सगळे नातेवाईक इथं. त्या सगळ्या नातेवाईकाला मारून तुम्ही हे रक्तरंजित राज्य भोगणार आहेत का? आणि असं करू नका तुम्ही. आणि पुन्हा तिसरी गोष्ट म्हणजे द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यासारख्या आधुरी लोकांना, महानुभावांना तुम्ही ठार मारणार आहेत का? आणि ते ठार मारून तुम्ही काय कमावणार आहेत? आणि मग असं त्याने सांगितलं. तो हा गेला, संजय गेला आणि त्या 5 जणांना बी सांगितलं. परंतु 5 जणांपैकी 4 जणांना ह्या कानानं ऐकलं आणि ह्या कानानं सोडून दिलं. परंतु एक अर्जुन मात्र त्यानं हे डोक्यात ठेवलं. आणि डोक्यात ठेवल्यानंतर तो ऐन वेळेला म्हणला की मी युद्ध करत नाही. न येत गोविंद मुक्ता तो स्तिंबोहा, मी युद्ध करत नाही असं म्हणून तो गपचीप बसला. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला उपदेश दिला, गीता उपदेश दिला. आणि तो तयार झाला युद्धाला. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना इति ते ज्ञान माख्यातम गुह्यतर माया इमृषेत तशेषेनं येथेच्छाशी तथा करू. आता मी तुला संपूर्ण ज्ञान सांगितलेलं आहे, तुला जे करायचं ते कर. आणि मग श्री अर्जुन म्हणला, देवा नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मायाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्य वचनंत. माझा सगळे संदेह गेले, माझा मोह बी गेला. मी तुम्ही म्हणता तसं करतो. आणि मग तो अर्जुन युद्धाला तयार झाला. मग धृतराष्ट्रानं विचारलं की संजय आता काय होणार आहे रे? संजय म्हणला, राजन तुम्ही हे बघितलं नाही काय? तुम्ही विश्वरूप बघितलं नाही, त्यामुळं तुम्हाला हा संदेह पडलेला आहे. पण मी विश्वरूप बघितलं, तर विश्वरूप बघितल्यामुळं माझा ठाम निश्चय झाला की जिकडं येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थ धनुधर तत्र शिवजार भूतीर ध्रुव आणि तिरमतीर मम. तुमचा कधीच विजय होणार नाही. विजय होईल तो पांडवाचा होईल. त्यामुळं आजच वेळ आहे, आज सल्ला करून घ्या आणि युद्ध थांबवा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. परंतु धृतराष्ट्रानं युद्ध थांबविलं नाही आणि युद्ध झालं. आणि शेवटी पांडवाचं कडं कुवत कमी असताना देखील, पांडवाची कुमक कमीत असताना देखील पांडव जिंकले गेले, कौरव हरले गेले माय बाबा. त्यामुळं एवढं झालं तर आपल्याला याच्यातून एकच उपदेश घ्यायचा आहे की आपण देखील आपल्या जीवनामध्ये जर आपल्या श्रीकृष्ण नसन, आपल्या जन्मात श्रीकृष्ण नसन, आपल्या जन्मात अर्जुन नसन, तर आपला जन्म देखील त्या कौरवासारखा धृतराष्ट्रासारखा निकामी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुमच्या जन्मात देखील श्रीकृष्ण महाराजाला स्थान द्या, त्यांची भक्ती करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.